सीपीआर रुग्णालयातील दूधगंगा इमारतीच्या नूतनीकरणादरम्यान इथलं ड्रेनेजचं पाणी ओव्हरफ्लो झालंय। हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी इथल्या रस्त्यावर पसरलंय। परिणामी रुग्ण, नातेवाईकांसह डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांना इथून कसरत करत वाट काढावी लागतेय। कोल्हापुरातील सीपीआरमध्ये विविध उपचारांसाठी अनेक रुग्ण दररोज दाखल होत असतात। सध्या इथल्या इमारतींच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। या कामासाठी येणारी साहित्याची वाहनं तसंच या ठिकाणी लावलेली इतर अस्ताव्यस्त वाहनं यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यातच भर म्हणून इथल्या दूधगंगा इमारतीच्या पायथ्याजवळ केलेल्या खुदाई कामाजवळ या इमारतीमधील ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलंय। हे सांडपाणी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयापर्यंत तसंच इथल्या रस्त्यावर पसरलंय। त्यामुळे या ठिकाणी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, इथले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून कसरत करतच वाट काढावी लागतेय। सीपीआर प्रशासनानं त्याची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होतीये।